सातपूरच्या अण्णांचा रुबाबच वेगळा. कुटुंबात लहानपणी मुलांची नावे अगदी मनापासून ठेवली जातात. मात्र एखादी व्यक्ती राजकीय सार्वजनिक जीवनात मोठी झाल्यानंतर तिचे हितचिंतक, कार्यकर्ते आणि सहकारी तिला प्रेमाने एखाद्या टोपण नावाने ओळखू लागतात. अण्णा हे त्यापैकीच एक लोकप्रिय संबोधन. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार श्री सुहास कांदे हे सुहासांना कांदे म्हणूनच परिचित आहेत. नाशिक महानगरपालिकेचे निवृत्ती जनसंपर्क अधिकारी श्री मधुकर झेंडे यांनाही सार्वजनिक जीवनात मधुकर अण्णा झेंडे असे संबोधले जाते. सातपूर परिसराकडे पाहिले तर राजकारण, सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अण्णा या नावाने ओळखले जाणारे अनेक व्यक्तिमत्वे दिसून येतात. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील हे अण्णा याच नावाने सुपरिचित आहेत. नाशिकचे उपमहापौर श्री विलास शिंदे यांनाही विलास अण्णा शिंदे म्हणूनच ओळखले जाते. शिवसेना प्रभाग क्रमांक 26चे नगरसेवक श्री निवृत्ती अण्णा इंगोले, शिवसेनेचे युवा नेते श्री विक्रम अण्णा नागरे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ॲडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे, सातपूरचे भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब अण्णा बंदावणे, पिंपळगाव बावला येथील प्रगतिशील शेतकरी श्री सुदाम अण्णा भावले अशी अनेक व्यक्तिमत्वे अण्णा या टोपण नावाने सुपरिचित आहेत. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील नावातच अण्णा किंवा अण्णासाहेब आहे अशी काही व्यक्तिमत्वे सातपूर परिसरात आहेत. हरिभक्त परायण श्री अण्णासाहेब महाराज आहेर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक श्री अण्णासाहेब कटारे, क्रांतिकारी वाहतूक संघटनेचे संस्थापक आणि श्रमिक नगर येथील रहिवासी श्री अण्णासाहेब जावळे यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. अण्णा हे केवळ टोपण नाव नाही तर आपुलकी, सन्मान आणि नेतृत्वाची खरी ओळख आहे. सातपूरच्या सार्वजनिक जीवनातील या अण्णांचा रुबाबही काही औरच आहे. आपल्या परिचयातील अण्णा या टोपण नावाने ओळखले जाणारे आणखी काही व्यक्तिमत्व असल्यास 855510434947 या क्रमांकावर अवश्य कळवा. पुढील भागात त्यांचा निश्चितच समावेश करण्यात येईल.